वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कशा आहेत सगळे? मजेत ना? मजेतच राहा. तर आज आता मस्त सायंकाळचा टाईम होता. तर मी सर्वात आधी माझ्यासाठी चहा बनवला. बाहेर छान मस्त पाऊस पण सुरू होता. तर असते ना आपलं की पाऊस चालू असला की आपल्याला काहीतरी गरम खायची इच्छा होती किंवा गरम गरम असा चहा प्यायची इच्छा होते. तर तशीच माझी पण इच्छा झाली आणि पुन्हा तेव्हा चहा करायला आणखी एक कारण होतं. ते म्हणजे मला चहा पिऊन एक खूप मोठं काम करायचं होतं किचनमधलं. तर ते असं म्हणतात ना की आपण जर चहा पिलं तर आपल्याला एक वेगळीच एनर्जी येते, म्हणजे काम करावंसं वाटतं. म्हणजे माझ्या बाबतीत तर तसं होतं. मी जर चहा घेतला ना तर मग म्हणजे मला काम करावं वाटतं. म्हणजे जर एखादं कोणतं नवीन काम असेल तर मग त्याचा कंटाळा येत नाही. तर म्हणून मग मी मस्त स्वतःसाठी चहा बनवला. आणि ते जे मला काम करायचं होतं तर ते काम कोणतं, तर मला आवरायचं होतं किचन ट्रॉली. ज्या किचनमधल्या ज्या ट्रॉल्या आहे माझ्या, तर त्या मला ॲक्च्युली 8 दिवसापासून माझा विचार चाललेला होता की आवरायचं. पण ते असतं ना की कधी टाईम मिळत नाही तर कधी दुसरं काम येतं. तर त्यामुळं ते किचन ट्रॉली आवरणं माझं 8 दिवस असं लांबणीवर गेलं. तर मग आज कसं माझ्याकडे टाईम होता, तर मग म्हटलं की चला ते काम एकदा करूनच घेऊया. तर सर्वात आधी सुरुवात केली मी कटलरी सेशनपासून. तर बघा, आता आपल्या घरात किचनमध्ये खूप सारे चम्मच असतात, छोटी मोठी. त्यानंतर बघा, आता हा जो माझा कटलरी सेशन आहे तर यामध्ये मी अशा प्रकारे सर्व ऑर्गनाईज करून ठेवते. म्हणजे छोटे चम्मच, त्यानंतर ते काटेरी चम्मच असतात मोठे, त्यानंतर आपलं चहा गाळणी वगैरे, त्यानंतर बघा जे कैची वगैरे आहे. म्हणजे अशा ज्या सर्व छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर ह्या मी कटलरी सेशनमध्ये अशा ऑर्गनाईज करून ठेवते. पण आपण कितीही ऑर्गनाईज करून ठेवलं तरी आपल्या रोजच्या धावपळीत म्हणजे बघा, मी त्याला प्रत्येक गोष्टीला एक एक सेशन केलेलं आहे त्याच्यामध्येच. तर मग आपलं काय होतं ना, आपण कितीही चांगलं व्यवस्थित आवरून ठेवलं तरी जी आपली रोजची धावपळ असते, तर छोट्या चम्मचच्या ह्याच्यात कधी मोठा जातो, तर कैचीच्या ह्याच्यात कधी चहा काढणे जाते, तर म्हणजे असं कधी कधी होतं. तर मग काय असतं ना, तेच आपल्याला व्यवस्थित नीट करून ठेवावं लागतं. मग मी ते कटलरी सेशनमधलं ते सर्व जे चम्मच वगैरे होते ते सर्व बाहेर काढून ठेवले. आणि बघा, आपण जेव्हा ते सगळं मी जेव्हा गॅसच्या ओट्यावर बाहेर काढून ठेवलं तर तो बघा त्याचा किती पसारा दिसतो, म्हणजे असं वाटतं किती आहे इथे. आणि मग जेव्हा आपण ते कटलरी सेशनमध्ये ठेवतं तर बघा ते किती छान अरेंज होतं त्यामध्ये आणि अजिबात पसारा दिसत नाही, व्यवस्थित ते म्हणजे दिसायला छान दिसतं. मग मी ते बाहेर काढून ठेवलं आणि जो कटलरी सेशन आहे तर म्हणजे ते पण मी व्यवस्थित छान क्लीन करून घेतलं, पुसून घेतलं छान. मधला तो जो बॉक्स आहे तो पण व्यवस्थित पुसून घेतला. त्यानंतर पुन्हा मग जे सगळं म्हणजे चमच वगैरे आहे तर ते मी व्यवस्थित त्यांच्या जागेवर ठेवलं. तर तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे. मी म्हणजे प्रत्येक गोष्टीला मी म्हणजे प्रत्येक चम्मचला एक म्हणजे वेगवेगळे त्याची जागा दिलेली आहे. म्हणजे बघा, जे असे छोटे चम्मच असतात ते एका ह्याच्यात ठेवले, मोठे काय आहेत. त्यानंतर जे काटेरी चम्मच असतात आपले प्लास्टिकचे तर ते एका साईडने ठेवलेले आहे. म्हणजे असं केल्याने काय होतं ना की म्हणजे आपल्याला ते लगेच मिळून जातं. आणि कैची पण मी तिथे ठेवली कारण ते पण त्याचं पण काम पडतं. आपण कधी दूध पॅकेट वगैरे म्हणजे असं काही पण जर असलं तर आपण तिथल्या तिथे आपल्याला कैची घेऊन म्हणजे ते करता येतात काम, म्हणून मग मी ती कैची पण तिथेच ठेवून देते. एकदा आपण जर ते क्लीन केलं, व्यवस्थित ठेवलं तर ते आपल्याला दिसायला चांगलं दिसतं आणि ते आपल्यालाच म्हणजे छान वाटतं. आणि आपल्याला असं माहीत पडतं आपल्या किचनमध्ये किंवा आपल्या घरात कुठेही जर पसारा झाला ना तर आपल्याला ते दिसतं आणि आपल्याला मग करमत नाही, असं वाटते की ते काम केव्हा करतो आणि केव्हा नाही. तर आणि मग केल्यावर पण ते छान दिसतं. शिवाय ही काम तर म्हणजे ट्रॉली आवरणं वगैरे हे म्हणजे 8 दिवस नाही 15 पण म्हणजे एका महिन्यात एक वेळा तर आपल्याला हे आवरावंच लागतं. कारण जर आपण एका महिन्यात नाही आवरलं तर त्यामध्ये आणखी जास्त मग पसारा होतो आणि मग त्याचा आपल्यालाच कंटाळा येतो. त्यामुळे आपण
ही आहे म्हणजे जे किचन ट्रॉली किंवा किचनमध्ये होतोच ना, जास्त पसारा किचनमध्येच होतो, कारण आपण तिथेच आपल्याला स्वयंपाक वगैरे बनावं लागतं. तर मग हे मी तर म्हणजे मंथली बेसिसवर किचन ट्रॉली वगैरे आहे तर ते क्लीन करत राहते. म्हणजे तसं तर ती 15 दिवसातच म्हणजे होतात, त्यामध्ये होतंच थोडा पसारा. पण आपल्याला एवढं पॉसिबल नसतं ना की 15 दिवसातच आपण किचन ट्रॉली आवरू, कारण आपल्याला बाकी पण काम असतात, बाकी पण जिम्मेदारी असते आपल्यावर. तर मग नाही होत पॉसिबल की 15 दिवसामध्येच आवरू शकतो आपण. तर मग मी मंथली बेसिसवर तर किचन ट्रॉली आणि किचनमधलं सगळं एकदा आवरत असते. त्यानंतर मग मी म्हणजे सगळंच ज्या ट्रॉल्या आहे त्याच्या खाली म्हणजे जे आपण वाटी वगैरे ठेवते त्यामध्ये ग्लास वगैरे, तर ते पण आवरून घेतलं. तर मग त्याच्या खालचं पण मी त्यामधले सगळं म्हणजे भांडी काढून मॅट वगैरे ती क्लीन करून तिथे पण मी सगळं मग व्यवस्थित पुसून ठेवून दिलं. ते पण व्यवस्थित असं ऑर्गनाईज तिथे पण मी म्हणजे असं बघा ग्लास वगैरे ह्या सर्व वस्तू ठेवलेल्या आहेत. त्यानंतर त्याच्या खालची पण ट्रॉली मी व्यवस्थित आवरून घेतली. त्यामधले पण मी डबे वगैरे आणि डिश वगैरे आहे छोट्या, तर ते सर्व आधी बाहेर काढलं. त्यानंतर मॅट वगैरे पण बाहेर, म्हणजे मॅट टाकलेलं आहे मी प्रत्येक ह्याच्यात, तर ती पण बाहेर काढून ती पण व्यवस्थित आधी पुसून घेतली. आणि मग त्यामधली भांडे पण पुसून घेतली आणि मग ती पण व्यवस्थित ठेवून दिलं. म्हणजे त्याच्याखाली मी असं म्हणजे छोट्या डिश ठेवलेल्या आहे आणि त्याच्यासमोर असे डबे ठेवलेले आहे. बघा मी म्हणजे माझ्या ज्या ट्रॉली आहे किचनच्या किंवा किचनमध्ये मी कोणतं सामान कुठे आणि कसं ऑर्गनाईज करून ठेवलेले आहे यावर मी किचन टूर बनवलेला आहे. म्हणजे माझा व्हिडिओ आहे लॉंग, तर तो तुम्ही बघू शकता. त्यावर एक मी मोठा लॉंग व्हिडिओ बनवला आहे की मी म्हणजे कोणत्या ह्याच्यात कसं काय सामान ठेवलं आणि कसं ऑर्गनाईज केलेलं आहे, तर तो तुम्ही नक्की बघा. त्यानंतर पण माझं म्हणजे आता तर ही इकडल्या तिन्ही ट्रॉल्या ह्या झाल्या होत्या माझ्या आवरून व्यवस्थित क्लीन करून. त्यानंतर त्याच्या साईडचं बघा जो छोटा आहे हा तर म्हणजे ही छोटी ट्रॉली आहे, तर हे पण मग मी व्यवस्थित आधी त्यामधलं सगळं सामान काढून घेतलं, मॅट वगैरे काढून घेतली, ती पण व्यवस्थित क्लीन करून घेतली. आणि त्यानंतर ते पण व्यवस्थित क्लीन झाल्यावर मग ते पुसून घेतलं सगळं आणि मग त्यामध्ये पुन्हा जी डबे वगैरे होते ते ठेवून दिले. ही छोटी ट्रॉली तर म्हणजे खूप छान आहे. याच्यात छोटे छोटे डबे बसतात, म्हणजे आपलं छोटं छोटं जे सामान असतं तर ते सर्व याच्यामध्ये बसतं. तर मग मस्त आहे ती छोटी. त्यामध्ये पण आपल्याला लगेच काही म्हणजे घेता येतं. सपोज छोट्या छोट्या गोष्टी असतात, जसं निंबू सत्व असतं, सोडा, खातं सोडा वगैरे, तर अशा प्रकारे ज्या छोट्या छोट्या वस्तू आहेत त्या आपण इथे ठेवू शकतो आणि ते आपल्याला लगेच मिळून जातं. मग तसे आपण किचनमध्ये प्रत्येक वस्तूला आणि प्रत्येक गोष्टीला जर त्याची जागा दिली तर आपल्या किचनमध्ये पसारा होणारच नाही आणि ती आपल्याला दिसन पण लवकर, आणि त्यामुळे आपला टाईम वाचेल. आपल्याला एकच गोष्ट बघायसाठी 10 डबे बघावं लागणार नाही आणि त्यामुळे आपलं काम काय होईल, पटापट होऊन जाईल. म्हणून मग आपण किचनमध्येच नाही तर प्रत्येक घरात आपण ज्या गोष्टीला त्याची जागा तर दिलीच पाहिजे. त्यामुळे म्हणजे त्याचे भरपूर फायदे. आपला टाईम वाचतो, आपल्याला बघावं लागत नाही इकडे तिकडे, शिवाय आपल्या घरात पसारा दिसत नाही आणि ते दिसणाऱ्याला पण चांगला दिसतं. तर मग अशा गोष्टीकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. व्यवस्थित आपण ते ऑर्गनाईज करायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून पसारा होणार नाही आणि आपलं घर हे नीटनेटकं व्यवस्थित, आपले किचन पण अगदी छान दिसेल आणि किचनमध्ये गेल्या गेल्या एकदम असं प्रसन्न वाटेल आणि काम करायची इच्छा होईल. त्यानंतर ही जी त्याच्या साईडचा जो म्हणजे आहे तो ट्रॉली, तर ती म्हणजे तिथे मी सर्व नाही का स्वयंपाकाचं सामान ठेवते, म्हणजे आपलं तिखट मिठाचा डबा वगैरे, मीठ, त्यानंतर पोळपाट लाटणं, या सगळ्या गोष्टी इथे ठेवते. तर काय झालं ना, 2-3 दिवसाच्या आधी 2-3 दिवस नाही तरी 1-2 दिवस झाले असेल, तर ती जी मॅट टाकलेली आहे मी सर्व ड्रॉवरमध्ये, तर त्यावर मीठ सांडलेलं होतं. तर मला तेच ॲक्च्युली तेच मला दिसत होतं 1-2 दिवसापासून आणि तेच म्हणून मग मला त्या किचन ट्रॉल्या नाही का आवरायच्या होत्या. म्हणजे
बाकी इकडे पण आवरायचं होतं, पण हे मला जास्त दिसत होतं. तर मग मी काय केलं, ते त्यामधलं सर्व सामान काढून घेतलं आणि ती मॅट म्हणजे नाही का त्यावर मीठ सांडलं होतं आणि पावसाळ्यात कसं होतं ते मिठाला जास्त लगेच पाणी सुटतं, तर ते पूर्ण असं चिकट झालेलं होतं. तर मग मी काय केलं की त्यामधली मॅट काढली आणि ती व्यवस्थित घासून घेतली आणि स्वच्छ धुवून घेतली. म्हणजे काय होतं ना की ती मिठाचा जो आहे ती पूर्ण निघून गेलं, क्लीन होऊन गेलं ते घासल्यामुळं. आणि ज्या माझ्या बाकीच्या ड्रॉवरमधल्या मॅट म्हणजे त्या चांगल्याच होत्या. मी याच्या आधीच म्हणजे 15-20 दिवसाच्या आधीच ते व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं होत्या. ही पण केलेली होती, पण ॲक्च्युली काय झालं ना, यावर मीठ सांडल्यामुळे ती आणखी खराब झालेली होती. मग मी ती एकच व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली, क्लीन करून घेतली आणि मग त्याला व्यवस्थित पुसून घेतला आणि मग पुन्हा ती ठेवून दिली आणि त्यावर तिथलं सामान सगळं ठेवून दिलं. त्यानंतर त्याच्या खालचं पण तसंच तिथले पण आधी सगळं भांडे वगैरे काढून घेतले, मॅट वगैरे पूर्ण क्लीन करून. त्यानंतर मग म्हणजे त्यामधले भांडे काढून मी भांडे धुतलेले नाही, फक्त मी ते एका स्वच्छ कापडाने सगळं पुसून घेतलं. कारण की आता कसं पावसाळा आहे आणि म्हणजे माझे भांडे वगैरे पण असे फारसे खराब नाही झालेले आहे. आणि मी तसंही काय करते ना की सपोज आता कोणता डबा वगैरे आहे, म्हणजे मी सर्व भांडे एकत्र नाही काढत घासायला, तर जे आपला एक एक कप्पा असतो तर मी असे थोडे थोडे म्हणजे 5-6 डबे असे अधूनमधून घासत राहते. तर त्यामुळे असे ती एकदम अशी खराब नाही होत, ती क्लीनच राहते. आणि मग असं केल्याने काय होतं ना की आपल्याला कंटाळा पण नाही येत आणि ते थोडं थोडं केलं की आपले थोडे थोडे म्हणजे असे घासले जातात. आणि जर एकसाथ सर्व घासतो म्हटलं तर मग एकटीला पॉसिबल होत नाही आणि त्याला टाईम लागतो. म्हणून मग मी थोडं थोडं करून घासून घेत असते. त्यामुळं ते असे खराब झालेले नव्हते. मी ते जस्ट सगळे म्हणजे सामान काढलं बाहेर, तर ते फक्त जस्ट असं छान कापडाने पुसून घेतलं आणि त्याला पुन्हा तसं ठेवून दिलं आतमध्ये. त्यानंतर बघा माझ्या सगळ्या ज्या ट्रॉल्या होत्या खालच्या, म्हणजे जो खालची साईड होती गॅसच्या ओट्याच्या, तर त्या सगळ्या माझ्या ट्रॉल्या तर पुसून झाल्या, व्यवस्थित क्लीन करून झाल्या. सर्व त्यामध्ये सामान म्हणजे भांडी वगैरे आहे ती पण सर्व ऑर्गनाईज करून झाली आणि छान मस्त आवरून झालं माझं. आणि मग आवरून झाल्यावर त्यानंतर मी काय केलं की ज्या ट्रॉल्या म्हणजे आतून तर आवरून झाल्या, पण मग वरून पण त्या थोड्या खराब झालेल्या होत्या, तर वरून पण मग मी छान एका कापडाने म्हणजे सगळं काय केलं, त्या व्यवस्थित मस्त क्लीन करून घेतल्या. तर बघा आता त्या क्लीन म्हणजे सगळ्या ट्रॉल्या क्लीन करून घेतल्या. क्लीन केल्यावर त्या खूप छान दिसत आहे. ते आपल्यालाच कळतं की आधी कशा दिसत होत्या आणि आता कशा दिसतात. म्हणजे त्या पण खराब याच्यासाठी होतात की आपण स्वयंपाकात म्हणजे स्वयंपाक करतो तो घाईघाईत, आपण जेव्हा त्यामधलं काही भांडे काढत असतो तर आपला तो स्वयंपाकाचा कधी कधी तसा हात असतो तो लागून जातो, तर मग थोडे थोडे डाग पडतात. मग ते पण म्हणजे ते करते मी, ते वरच्यावर करते मी क्लीन, म्हणजे वरच्यावर पुसत राहते, कारण ते होऊन जातं क्लीन करणं. ते पण क्लीन करून घेतलं. तर अशा प्रकारे माझ्या किचन ट्रॉल्या क्लिनिंग करून झाल्या आणि माझं जे 8 दिवसापासून पेंडिंग काम होतं तर ते फायनली झालं आज पूर्ण. तर मग कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ, मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, तुम्ही माझ्या व्हिडिओला शेअर करा. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ खरोखरच आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. मला कमेंट करून सांगा की तुम्हाला माझे जे लॉंग व्हिडिओ ते कोणत्या कॅटेगरीचे आवडतात. तर तुम्ही जर मला सांगाल तर मी नक्की त्याच कॅटेगरीचे व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवणार. तर नक्की सांगा मला. तोपर्यंत बाय, भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. टेक केअर, हॅव अ गुड डे.